चला बेटांनो, आता श्री देशी केंद्र विद्यालय लातूरचा 2022-23चा क्वेश्चन पेपर आपण पाहतोय. प्रश्न आणि उत्तर आपल्या नजरेसमोर आहेत. सुटसुटीत छान पद्धतीने लिखाण करायचं. वेलांटी उकार मात्रा याच्यामध्ये चुका होऊ द्यायच्या नाहीत. उभीदंडी, प्रश्नार्थक चिन्ह असेल, अंडरलाईन असेल, ह्या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक लिहायच्यात आपल्याला. तर पेपरवर पेपर सरासरी सोडवायचा भाग असतो 8वीचा. चित्र ओळखायचं, त्याच्या खाली नावं लिहायची असतात. पहिलं चित्र आहे सूर्यफुलाचं, सूर्यपुष्पम. दुसरं आहे हंसाचं, हंसः. तिसरं आहे आंब्याचं, आम्रम. आणि चौथं आहे वहीचं, लेखन पुस्तिका. शब्द संपल्यानंतर पूर्णविराम द्यायचे. समयम आणि संख्या लिहित असताना शुद्ध मराठी अंकांचाच वापर करायचा आहे. 1:30 वाजले, सार्ध एक वादनम, सप्तवादनम, 7 वाजले. सपाद पंचवादनम, सपाद म्हटलं की 15. तर कसं आहे, सपाद म्हणलं की 15, 5 वाजून 15 मिनिट. 5:30 म्हणलं की 5:30, सार्ध पंचवादनम. 5:45 म्हटलं की पादोन षडवादनम, 5:45. आणि 6 म्हणलं की षडवादनम. संख्या अंकात अक्षरामध्ये 5ला पंच, विंशतिः म्हणजे 20, द्वात्रिंशत म्हणजे 32. योग्यम उत्तरम चिनुत, प फ ब भ म. जे रिकाम्या जागी लिहिले त्याला आपण अंडरलाईन करायचे. व्यंजन नेहमी हलंत असतात. क इति वर्ण, क ख ग घ य यांचं उच्चारण केलं तर आपलं कंठातून येतो, म्हणून कंठ्य ह असं म्हटलं आहे क ला. आणि क ख ग घ य ला कंठ्या हा असं म्हटलं जातं. तालव्य म्हणजे काय असतं, तर आपली जीभ टाळूला लागत असते. च छ ज झ य. ओके. अ उ रू ग ई याच्यामध्ये वेगळा आहे ऑडमॅन आउट, समयुत्तरम वर्ण ग. त थ द ध न याच्यामध्ये य वेगळं आलं म्हणून ते वेगळं आहे. पुढे अद्य, आज. अद्य रविवासरः, उद्या सोमवार, श्वः सोमवासरः, परश्वः मंगलवासरः. आज क्लासेसमध्ये बेटांनो 9वीच्या 8वीच्या प्रश्नपत्रिका अनेक सोडवून घेतलेल्या आहेत आपण, कारण 29 तारखेला पेपर आहे 8वीचा, 9वीचा आणि 10वीचा उद्याच्या तारखेत आहे. 10वीचे 2 80 मार्काचे पेपर घेतले बेटांनो आज सोडून. काल रविवार होता तरीसुद्धा काल आपण 2 पेपर घेतले होते सोडून. ठीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त प्रॅक्टिस विद्यार्थ्यांकडून करून घेणं. आता मौखिक तयारी भरपूर झालेली आहे. लिखाणामध्ये चुका होऊ देऊ नका, काळजीपूर्वक लिखाण करा. केशवराज शाळेच्या दोघांची झालेली आहे परीक्षा ऑनलाईनच्या बाबतीमध्ये, पण त्यांच्याही थोड्याफार 1-2 चुका होतील. ठीक आहे, काय हरकत नाही. नेक्स्ट एक्झामपर्यंत आणखी जबरदस्त तयारी करून घेऊत आपण. अशा पद्धतीचे अनेक पेपर्स आपल्याकडे संग्रहित आहेत. ट्युशनचे भरपूर पेपर्स आहेत आपल्याकडे. आणि आता मंजिरीचा पेपर आपला होणार आहे, त्या हिशोबानं आपण पाहूया आणखी. ठीक आहे, चला पुढे. अद्य म्हणजे आज, श्वः म्हणजे उद्या, परश्वः म्हणजे परवा. अद्य म्हणजे आज, ह्यः म्हणजे काल, परह्यः म्हणजे परवा. अद्य सोमवासरः, रविवासरः, श्वः सोमवासरः, परश्वः मंगलवासरः. ह्यः शनिवासरः, परह्यः शुक्रवासरः. वर्णविग्रहं कुरुत, तृषार्थः. मंजिरी वाचा बेटा, तृषार्थचा वर्णविग्रह. यस. वाचा. तर मी श्री वाचू. हां वाचा ना. त प्लस रू हलंत त प्लस रू प्लस हलंत स प्लस आ प्लस हलंत र प्लस हलंत त प्लस हॅलो इज इक्वल. हॅलो. नंतर दुसरा विद्यार्थी इज इक्वल टू हलंत व हॅलो. प्लस हॅलो. ते काय वच म्हणतो.
सक्षम बोल ना बेटा. कोणता बेटा? हां हो, ऑनलाईनचा सध्या चालू आहे 7:20 ते 8चा. आता 8:40ला आहे दुसरी बॅच. हां हां. लिंक 8:40 ते 9:20. हो हो, लिंक आले का नाही? हाय, चालते दे पाठवून. हा बेटा नो, छान वाचलेलं आहे. सर हां बोला. अडीअडचणी वगैरे वाटलं की विद्यार्थी सर हलंत व प्लस नंतर काय असतं? हलंत व प्लस विद्यार्थिनीमध्ये ई आहे बेटा. ई विद्यार्थिनी. वीला वला वेलांटी कोणती आहे? पहिली वेलांटी आहे. हां ठीक आहे. हलंत पुढं व प्लस ई प्लस हलंत द प्लस हलंत य प्लस आ प्लस हलंत र प्लस हलंत ख प्लस ई प्लस हलंत म हलंत न प्लस ई. छान. शुद्धम शब्दम चुनूत. मूषक षषट कोणाचं असतं? कळालं पाहिजे आपल्याला. नर्मदा म व रफार पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यानंतर श्रद्धा. ॲक्च्युली दोन्ही पण बरोबर आहे, पण नवीन नियमानुसार श्रद्धा आहे उजव्या बाजूचं लिहिलं जातं. ऋषीही. ओके, काळजीपूर्वक लिहा. महिला चलती. बाई चालते. का चलती? क्वेश्चन मार्क. अश्वः धावती. घोडा पळतो. कह धावती. कोण पळतो? कळालं इथंपर्यंत? चला ओके. हां, लगेच आणखी दुसरा क्वेश्चन पेपर आपण पाहणार आहोत आणखी. ठीक आहे.